महाराष्ट्रात महायुतीत सुरू असलेल्या संघर्षानं पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. फोडाफोडीच्या राजकारणावरून एकनाथ शिंदे थेट संतापले आणि त्यांनी सरळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेत तक्रारीचा धडाधड पाढा वाचून दाखवला. दिल्ली वारीत नेमकं काय घडलं, चला पाहूया या खास रिपोर्टमध्ये. महायुतीत अंतर्गत संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जात असताना एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा दिल्ली गाठली. तब्बल 50 मिनिटे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक घेतली आणि शिवसेनेच्या नाराजीचे मुद्दे समोर मांडले. मुख्य तक्रार होती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात. शिंदेंचं म्हणणं असं की रवींद्र चव्हाण मित्रपक्षातील नेत्यांना फोडत आहेत, स्थानिक बंडखोरांना आर्थिक पाठबळ देत आहेत आणि या फोडाफोडीच्या राजकारणामुळे महायुतीचे एकत्रित वातावरण पूर्णपणे बिघडत आहे. शिंदेंनी हेही स्पष्ट सांगितले की चव्हाण यांच्या भूमिकेमुळेच महायुतीत मिठाचा खडा पडतोय. पूर्वी बावनकुळे यांच्या काळात उत्तम समन्वय होता, पण आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे शिंदेंनी शहांसमोर भीती व्यक्त केली. या दरम्यान डोंबिवलीतील शिंदे गटाचे 4 नगरसेवक रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले आणि हीच ठिणगी मोठ्या नाराजीचे कारण ठरले. मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कारही टाकला. दिल्लीहून परत आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या मंत्र्यांनाही दणका दिला. मित्रपक्षात फोडाफोडी थांबवा, महायुतीचं वातावरण खराब होईल असं कोणतंही पाऊल उचलू नका. आता सर्वात मोठा प्रश्न, अमित शहा या तक्रारीवर रवींद्र चव्हाण यांच्यावर कारवाई करतील का? यामध्ये सुरू असलेल्या राजकीय समीकरणामध्ये हा मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. महायुतीतील संघर्ष वाढत असताना दिल्लीतील बैठक पुढील राजकीय घडामोडी ठरवणार आहे. महायुती टिकेल का ताण आणखी वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.